थ्री चीअर्सच्या खाऊन तर पहा मध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते। आज आपण भेटणार आहोत पुण्यातल्या शैलजा गुंजाळ यांना। शैलजा काकू बिटाचे लाडू करतात। वेगळा वाटला ना ऐकून हा पदार्थ, कारण आपल्याला बिटाचे परोठे किंवा बिटाची कोशिंबीर एवढंच माहिती आहे। तर हे बिटाचे लाडू कसे करतात ते बघूया। थ्री चीअर्सच्या खाऊन तर पहा। शैलजा काकू तुमचं खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद भक्ती। खूप दिवसापासून मी तुमच्या लाडवांविषयी ऐकत होते, म्हणून म्हटलं की आपण तुमच्याबरोबर आज हे लाडू करूया। मला सांगाल का की या लाडवांविषयी? बीटचं म्हणजे कसं असतं की कुणाला आवडत नाही जास्त करून, असं लहान मुलं पण नको म्हणतात। आपण कोशिंबिरी करतो, पराठे करतो, पण माझ्या मैत्रिणीने एका मला हे बिटाचे लाडू शिकवले आणि पहिल्यांदा आम्हाला पण वाटलं की काय बिटाचे लाडू काय म्हणजे कसे लागतील, पण तिने आम्हाला करून एकदा खायला दिले। तेव्हा इतके आवडले की घरात पण मग मी केल्याबरोबर माझ्या नातवापासून सगळ्यांना ते खूप आवडतात। माझा पुतण्या तर मला म्हणतो, काकी तू येताना दरवेळेस काही आणू नकोस बाहेरचं विकतचं, पण तुझे लाडू आण। इतके छान, त्याला खूप आवडतात। चला आपण लाडू बघूया। हे बघ भक्ती, आता मी ना तुला इन्ग्रेडियंट्स दाखवते आणि हे सगळे ना घरातले असलेल्याच पदार्थापासून बनतं। हे आहे बीट। हे बीट मी 2 बीट साधारण मीडियम साईजचे घेतलेत आणि त्याचा की साधारण 3 आपल्या नॉर्मल वाट्या झालेला आहे। 3 वाट्या बीट असेल तर 2 वाटी ओला खोबऱ्याचा चव, आणि हे सुकं खोबरं आहे ते नंतर लागणार आहे। हे ड्रायफ्रुट्स आहेत, त्याच्यामध्ये काय काय बदाम काजू आहे, आपण काही पण घालू शकतो तसं। आणि ही मिल्क पावडर आहे, ती ऑप्शनल आहे, असेल घरात तर टाकायची, नाही तर साय वगैरे टाकली तरी सुद्धा चालतं। हा, थोडीशीच टाकायची पण। आणि ही साखर आहे आणि ही वेलची पूड आहे। अच्छा, साधारण साखर आहे ती एक वाटी किंवा थोडीसं कमीच घेतलं तरी चालेल, कारण बीट गोड असतं। आता आपण गॅस चालू करूया। साधारण 1 चमचा तूप घ्यायचं, 1 चमचा नाही घेतलं तरी चालेल, थोडंसं जरा असं नॉनस्टिक असं जरा हे व्हायला म्हणून। आता त्याच्यामध्ये आपण बीटचा किस घालूया। आता हे बीट एक 4-5 मिनिटं जरा हे करायचं, म्हणजे थोडं त्याचा तो उग्रपणा पण जातो आणि परतलं जातं ते जरा। कधी कधी म्हणजे आपल्याला जरी घाई असल्याने उकडलेला बीट असेल तर तो बीट, ते उकडलेलं बीट किसून सुद्धा आपल्याला हे करता येतं, म्हणजे ते लगेचच होतं आणखी। हा, आता हे थोडंसं जरा आपण चांगलं परतून घेऊया, म्हणजे मग त्याचा उग्रपणा जाऊन ते जरा शिजले। आता एक 4 मिनिटं झालीत आपल्याला, ते बीट परतून झाले। आता त्याच्यामध्ये खोबऱ्याचा चव टाकायचा, ओल्या नारळाचा चव। ओल्या नारळाचा चव आपण घालतो, त्याच्यामुळे ह्याचा थोडं बीटचा उग्रपणा पण कमी होतो आणि त्याचं टेस्ट पण चांगली येते आणि बाइंडिंग साठी त्याच्यात लगेच आपण साखर घालूया। साखर कमी जास्त आपल्या चवीप्रमाणे, कारण गोड ज्याला जास्त लागतं ते जास्त पण घालू शकतात, नाहीतर इतकं पुरतं। आता हे चांगलं शिजू द्यायचं। आता साखर घातल्यावर ते जरा ओलसर होतोच आपोआप। आता थोडीशी बुडबुडे यायला सुरुवात होते, त्याच्यामुळे म्हणजे साखर चांगली विरघळतीये। साखर विरघळून त्याचा जरा थोडा आपोआपच पाक तयार होतो। आता बुडबुडे येऊन गेले, म्हणजे थोडंसं आता ते पाणी आटायला लागलेलं आहे। ते पाणी आटल्याचा आपल्याला जरासा अंदाज येतो, थोडंसं चिकट असं ते मिश्रण दिसायला लागतं। हे पाणी जरा कमी झालं ना, थोडंसं गॅस हे करायचं आणि पाणी जरा कमी झालं की लगेच त्याच्यामध्ये आपण आता मिल्क पावडर घालणार आहोत। मिल्क पावडरमुळे चांगली चव येते, खव्यासारखं थोडंसं असं जरा त्याचं हे होतं, फिलिंग येतं। आता बघते मिल्क पावडर घातली ना, थोडा त्याचा कलरमध्ये पण फरक पडतो, थोडंसं त्याचा असं ब्राईट होतो तो कलर, त्यामुळे तो छान वाटतो। हो ना, कलर छान बदलायला लागला। आता 1-2 मिनिटं मी हे करते। आता असं त्याचा गोळा व्हायला लागला, असा गोळा होतो। आता पाणी पण सगळं आटलेलं आहे। आता थोडे ड्रायफ्रुट्स ह्याच्यात घालायचे,
आणि थोडे नंतर वरती लावायला ठेवायचे. आता मी गॅस बंद करते. ओके, आता सुगंध छान सुटलाय काकू. हो, आता अजून वेलची पावडर घातल्यावर आणखीनच छान वाटेल. थोडा त्याचाही छान वास येतोच. हो, आणि मग आपण ते थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग ते वळायला घ्यायचे. आता हे ड्रायफ्रूट्स आणि सुकं खोबरं हे असं एकत्र करून घेतलेलं आहे इथे. आणि मग आपण आता लाडू वळायचे. वा काकू, किती छान लाडू दिसत आहेत हे, मस्तच. आता बघ भक्ती, तुला मी एक गंमत दाखवते. अच्छा. मी गणपतीमध्ये आमच्याकडे 10 दिवस गणपती असतात. त्याच्यामुळे मग दररोज बाप्पाला आपले छान छान काहीतरी करून घालायचं. तर हल्ली आता खूप प्रकारचे मोदक मिळतात. ते चॉकलेट मोदक वगैरे असे नवीन नवीन प्रकार. तर मी काय केलं, आता ह्या बीटचेच मोदक करून मी बाप्पाला दाखवत असते. वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करतात, पण हा लाडू आता आमचा सगळ्यांचा फेवरेट झाला आहे. एक तर बीट आणि त्याच्यात एवढे सगळे ड्रायफ्रुट्स, त्यामुळे हे खूप पौष्टिक लाडू आहेत. त्यामुळे आम्ही हे सगळे आवडीने खातो. आणि हेच लाडू आम्ही गणपतीत प्रसाद म्हणून मोदकासारखे करतो, तेही सगळ्यांना आवडतात. माझा मुलगा रुशील, त्याला तर हे खूप आवडतात आणि तो खूप एन्जॉय करतो. अच्छा आजी, माझा फेवरेट बीटाचा लाडू केलाय. मला हा लाडू तुझ्या हातचा खूप आवडतो. हे छान काकू, मस्त लाडू दिसत आहेत. बघ आता तू. हो हो. उग्रपणा अजिबात जाणवत नाही काकू लाडू खाताना. तेच तर त्याचं खासियत आहे की त्याचा उग्रपणा आपोआप तो जातो हे करून. असं मिल्क पावडर वगैरेमुळे. आणि साखर पण मी बघितलीस तुम्ही कमी घातलेली आहे तशी, त्या मानाने. त्यामुळे म्हणजे नॅचरल गोडवा आलाय आणि अतिशय छान झाले. म्हणजे मुलांना काय मोठ्यांना पण आवडतील हे लाडू. मला तर फार आवडला, मी करून बघेन नक्की. नक्की. छान लाडू आहे हा काकू. थँक्यू सो मच. इतके छान लाडू तुम्ही मला खायला दिलेत आणि छान रेसिपी दाखवलीत, त्याबद्दल मला स्वतःला मजा आली हे सगळं बघून आणि हा अनुभव घेऊन. आणि मलाही सांगते ना, असा माझा कधी व्हिडिओ होईल असं वाटलंच नव्हतं. त्यामुळे तुझे पहिल्यांदा आभार. आणि हे करताना पण मला खूप मजा आली. हे लाडू आता सगळ्यांनी, तुम्ही जे बघणार आहात त्यांनी सगळ्यांनी करावेत, पौष्टिक. त्यामुळे मुलांना देऊन त्यांनाही त्याचा आनंद मिळेल आणि मुलं बीट आपोआपच खायला लागतील. हो, नक्कीच नक्कीच. थँक्यू काकू. ओके. तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला सांगा कमेंट करून. तोपर्यंत 3 चीयर्स काकू. 3 चीयर्स.